झी 24 तास एक पाऊल पुढे. तर राष्ट्रवादीच्या भाषेत बोलतील तर त्याच्याऐवजी अजित पवारच शिवसेनेच्या भाषेत बोलताना दिसले. म्हणजे तो ढोबळेंची बदली असेल किंवा पाकिस्तानी सैन्याची जमवाजमव असेल, म्हणजे ह्या शिवसेनेला अपील होईल असं काहीतरी रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारलेली दिसते. म्हणजे उर्वरित महाराष्ट्रावर राष्ट्रवादीची नजर आहे. पण मला वाटतं की आपण शिवसेनेला फार डिस्काउंट करू नये. अजूनही शिवसेनेचं केडर चांगल्या बऱ्यापैकी मजबूत आहे. बिलकुल. आणि विशेषतः शहरी भाग या भागामध्ये आणि मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा कुठले असेल विदर्भामध्ये विशेषतः अमरावती भागामध्ये त्यांनी फार मोठं त्यावेळेस तिथे मोबिलायझेशन केलं होतं आणि त्याचा बेनिफिट कुठेतरी त्यांना मिळेल. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस तिथे विदर्भात जे पायरू पाहते ते शिवसेनेचं केडर घेऊनच बघू पाहते. पण मला वाटतं की ह्यात फार लांबच्या गोष्टी आहेत. आत्ताची जी धुसफूस आहे ती फक्त अंतर्गत गटबाजी, बाजूला पडलेले लोक आणि त्यांची अस्वस्थता आहे. अंतर्गत गटबाजी पलीकडे टिळे साहेब फार मोठी काही तात्विक भूमिका तुमची शिवसेनेतून बाहेर पडण्याची नव्हती असा जो आरोप आहे. मुळात मुद्दा असा आहे की आपण राजकारणात आहोत कशासाठी, कुठल्या हेतूनी तुम्ही शिवसेनेमध्ये दाखल झालेला होता, शिवसेनेचं तुम्ही काम करत होता की ज्याच्या मुळावर घाव घालण्यात आला म्हणून तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला? मी तुम्हाला आता सांगितलं की मी 12-13 वर्षाचा असताना शिवसेना प्रमुखांची सभा ऐकली होती आणि ते सभा ऐकून आम्ही शिवसैनिक झालो होतो आणि शिवसेना प्रमुखांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती होती त्याच्यावर भारावून आम्ही त्या शिवसेनेमध्ये आलो होतो. म्हणजे आम्ही सुद्धा शाखा प्रमुखापासून तर आजपर्यंत महानगर प्रमुख असेल किंवा उपजिल्हा प्रमुख असेल किंवा अजून बरेचसे महाराष्ट्र राज्यावरती संघटक सुद्धा मी होतो. या सगळ्या गोष्टीपर्यंत आम्ही त्यामुळेच पोहोचलो होतो. आमचं स्वतःचं सामाजिक काम करतच पुढे आम्ही आलो आणि आजही ते सामाजिक काम करतोय. पण कालांतराने काय झालं का जसजशा आपल्या सत्ता येत गेल्यानंतर सत्तेमध्ये वाटा मिळावा म्हणून काही लोक बाहेरून इकडून तिकडून येत असतात आणि मग सत्तेच्या कुठेतरी पद मिळालं पाहिजे. जसं महापालिकाचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो का नाशिक जर महापालिका आहे, ज्यावेळेस महापालिकेची सुरुवात झाली आणि मला असं वाटतं का तेव्हापासून थोडंसं धुसफूसची सुरुवात झाली इथे. का महापालिकेमध्ये काय होतं का महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर मग कोण स्टँडिंगवर जाणार, कोण हे पदावर घेणार किंवा कोण महापौर होणार या गोष्टीवर कुठेतरी कॉम्पिटिशन निर्माण झाली होती आणि आताही तसंच झालेलं आहे. तर मला असं वाटतं का आता महानगरपालिकेमध्ये जे काही आमचं पडझड झाली ती पडझड सुद्धा ह्या शिवसेना प्रमुखांच्या पद्धतीने कामकाज केलं असतं तर मला असं वाटतं ही पडझड झाली नसती. ज्या पद्धतीने महानगरपालिकेतलं सत्ता शिवसेनेची होती ही सत्ता काही परिस्थितीमध्ये जर तुम्ही वयाच्या 13-14व्या वर्षापासून शिवसेनेत होता अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये राहून ती पडझड थांबवण्यासाठी प्रयत्न करणं हे तुम्हाला अधिक योग्य ठरलं नसतं का? शिवसेना आज जर सत्तेत असती, शिवसेनेकडे आज सत्ता असते, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तरी सुद्धा तुम्ही असा निर्णय घेतला असता का? घेतलं असं ना. सामाजिक म्हणजे सांगितलं काय तुम्हाला का शिवसेना प्रमुखांची भाषण ऐकून आणि ज्या कार्यपद्धती बघून सामाजिक कार्यक्रम बघून आम्ही शिवसेनेमध्ये आलेलो होतो. मी कुठल्याही आज विचार करा तुम्ही 32 वर्ष मी कुठलं पद घेतलेलं नाही किंवा कुठल्या इलेक्शनला उभा नाही. शिवसेना प्रमुखांच्या भाषणाचा मुद्दा तुम्ही मांडताय टिळे साहेब, बरोबर आहे. अंतर्गत गटबाजी सोडून शिवसेनेने जे मूळ तत्व ज्या कारणासाठी शिवसेनेची स्थापना झी 24 तास एक पाऊल पुढे.